सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे इंद्रभटा दारवठा सौरसू करणे। कुठला दारवठा होता आणि कुठे सौरसू करण्यात आला, म्हणजे समरस करणे किंवा परिचय किंवा ओळख करून देणे तिथल्या द्वारपालाशी, त्याला एक प्रकारे पास मिळवून देणे दरवाजा पार करण्यासाठी, असं आपण म्हणू शकतो। तर कुठला दारवटा होता आणि कुठे स्वामींनी त्यांचा सौरसू करून दिला त्या इंद्रभटांचा की तुम्ही इथे प्रवेश करू शकता म्हणून, हे सर्व आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। दुसरी लीळा आहे गदवनायकाची पूजा द्रव्यादी भजने ईश्वर प्राप्ती निषेध। द्रव्यादी भजने, तुम्ही द्रव्य देऊन जर ईश्वराचं भजन केलं तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही। ईश्वराची प्राप्ती इथे निषेध सांगितलेली आहे। देव म्हणतात की तुम्हाला होऊ शकत नाही ईश्वराची प्राप्ती। द्रव्य या पदामध्ये द्रव्य आलं आणि आदी या पदामध्ये इतर काही साधनं आलेली आहेत। तर ते कोणते साधनं आहेत, काय वस्तू आहेत नेमक्या त्या आदिपदामध्ये, हे समोर सविस्तर येणारच आहे। तर स्वामी काय म्हणतात भक्तजनांना, गदोनायकांना म्हणतात बरं का, भक्तजनांना म्हणजे भट्टोबास वगैरे यांना नाही म्हटले, तर गदोनायक हे जे भक्त आहेत यांना स्वामी काय म्हणतात, द्रव्याच्या पूजनाने तुम्ही कितीही परमेश्वरापाशी द्रव्य अर्पण केलं, द्रव्याचं पूजन केलं, तरी पण ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही असं स्वामी सांगतात। इत्यंभूत सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणारच आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता। प्रश्न कसा विचारला, शीर्षकामध्ये प्रश्न विचारला होता। ज्या दिवशी मी पोथीमध्ये प्रश्न विचारायचा विसरून जातो असं समजून घ्यायचं की शीर्षकामध्ये जो प्रश्न दिलेला आहे मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। तर कालच्या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, इंद्रभटांच्या पायाचा फोड फुटला तरी पण ते भटोबासांच्या मागे का धावत गेले, हा कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता। काही आपल्या दर्शकांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं, मला काहींचे फोन पण आले की तुम्ही प्रश्न नाही विचारला। तर पुनश्च एकदा तुम्हाला स्मरण करून देऊ इच्छितो मी की ज्या दिवशी मी पोथीमध्ये प्रश्न नाही विचारला असं समजून घ्यायचं, शीर्षकामध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना द्यायचं आहे। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 300। इंद्रभटा दारवठा सौरसू करणे। इंद्रभटांना दारवठ्याच्या मध्ये प्रवेश करण्यासाठी, म्हणजे दरवाजातून प्रवेश मिळण्यासाठी सौरसू करून दिला, म्हणजे मोकळीक करून दिली। अडचण काय होती तिथे नेमकी की स्वामींनी मोकळीक करून दिली, स्वामींना जाता येता येत होतं, इंद्रभटांना जाता येता येत नव्हतं, काय अडचण होती नेमकी आणि ती अडचण स्वामींनी कशी दूर केली हे आपण पाहणार आहोत। महानुभाव प्रतिपंथ या चॅनलवरील सर्व दर्शकांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा। तुमच्याकडून या महानुभाव प्रतिपंथ चॅनलला जो भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्याचंच फळ आहे असं म्हणावं लागेल की आज आपण उत्तरार्धातील 300वी लीळा ऐकत आहोत, म्हणजेच आपलं तृतीय शतक पूर्ण झालेलं आहे, तिसरं शतक आपण पूर्ण केलेलं आहे। लीळा चरित्र या ग्रंथातील उत्तरार्ध भागातील आपण तिसरं शतक पूर्ण केलेलं आहे। 300वी लीळा पण ऐकणार आहोत आणि 301 ही पण लीळा आज आपण ऐकणार आहोत। एरी दिसी गोसाव्यांसी उदयाचा पूजा सुरू झाला। दुसऱ्या दिवशी
स्वामींचा पूजावसर झालेला आहे. मग गोसावी तया घाटासी बीजे केले, मग स्वामी तया घाटासी. तिथे एक घाट होता, तिथे गेले. घाटी उभे राहिले, घाटावर उभे राहतात स्वामी. इंद्रोबा धोत्र धूत असती. इंद्रभट्ट धोतर धूत होते. इंद्रोबा गोसावी आले म्हणून नेणती. इंद्रभट्टांना माहितीच नाही की स्वामी इथे आलेले आहेत. कुठे? नेऊरगावला. मग सर्वज्ञ म्हणितले हांगा वानर्या हा पैलू इंद्राणवे. स्वामी म्हणतात, हांगा वानर्या, हा पलीकडचा जो व्यक्ती दिसत आहे तो इंद्रा नव्हे. म्हणजे तो इंद्रभट्ट नाहीये का? इंद्रभट्टच तर दिसतोय तो. जी जी. भट्टोबास म्हणतात, जी जी, इंद्रभट्टच आहेत ते. सर्वज्ञ म्हणितले इंद्रिया इंद्रिया, आणि तेही वास पाहिली. स्वामी मग आवाज देतात, इंद्रिया इंद्रिया असं त्याला आवाज देतात. आणि मग इंद्रभट्ट स्वामींकडे पाहतात. तो गोसाव्या ते देखिले आणि आले. स्वामींना पाहिले इंद्रभट्टांनी आणि लगेच धावत धावत आले. गोसाव्यासी दंडवते घातली, श्रीचरणा लागले. स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. विनतकंदर होऊन पुढा उभे ठाकले. विनतकंदर होऊन स्वामींपुढे ते उभे राहिलेले आहेत. हल्लीची पिढी विनतकंदर होऊन कसं उभं राहतात, कसं बसतात हे विसरून गेलेली आहे. अक्षरशः कोणी पाहुणे रावणे जरी आले तरी असे पाय लांब करून मस्त बसतात. इथे जुन्या काळामध्ये बघा, या चरित्रामध्ये काय लक्षात येते आपल्याला, लोक उभे पण राहायचे तर विनतकंदर होऊन उभे राहायचे. पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा काळ कसा होत आहे. आणि अशाच उद्धटपणाला हेच लोक स्वतःला उदारवादी म्हणून घेतात. लिबरल आहोत आम्ही, ओपन माइंडेड आहोत. परंतु याला काय म्हणतात? उद्धटपणा म्हणतात. जी आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, त्या भारतीय संस्कृती अनुसार याला उद्धटपणा म्हणतात. जे आजकालचे मुलं मुली वागतात, कॉलेजमध्ये जाऊन त्यांना वाटतं आता आम्ही फारच हुशार झालो. उथळ पाण्याला खळखळाट आहे, बाकी काहीच नाही. हे जे उड्या मारतात ना की आम्ही आता MBBS झालोत, किंवा कोणी म्हणते आम्ही MS झालोत, कोणी म्हणते आम्ही इंजिनियर झालोत, कोणी म्हणतात आम्ही विदेशात शिकून आलोत. जर संस्कार नसतील तर त्या शिक्षणाला काहीही अर्थ राहत नाही. एका काव्यामध्ये आलेला आहे, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. आहे का काही? अहो, शिक्षा म्हणजे काय? हे जे शिक्षण तुम्ही देतात लेकरांना, हेच शिक्षा. हेच शिक्षण जे आहे हे क्या स्वर साध सकेगी, कोणता स्वर साधू शकेल का हे शिक्षण? यदि नैतिक आधार नाही है. त्या शिक्षणाला जर नीतिमूल्यांचा आधार नसेल, नैतिकतेचा पाया नसेल, तर ते शिक्षण बेसूर आहे. ते शिक्षण कोण्याही प्रकारचा स्वर साधू शकत नाही. मागे मी पाहिलं, डॉक्टर आणि डॉक्टरीन दोघं पण, नवरा बायको हे दोघं पण डॉक्टर आणि डॉक्टरीन होते. पैशाची काही कमी नाही घरी. फोनवरून बोलण्यावरून काहीतरी वादावाद झाली. डॉक्टरीन बाईने फोन केला डॉक्टरला क्लिनिकमध्ये. डॉक्टरीन बाई घरी होत्या. कॉल केला, फोनवर काहीतरी बोलणं झालं. डॉक्टर काही कामात असतील, पेशंट वगैरे असतील, फोन कट करून टाकला मध्येच. डॉक्टरीन बाईंचा इगो हर्ट झाला, माझा फोन कट कस काय केला. बाईसाहेबांनी घेतली फाशी. पतिदेव आले रात्री, सर्व क्लिनिकचं काम आटोपून पाहतात तर काय, पत्नीने फाशी घेतलेली पंख्याला. पतिदेवांना तर आता भयंकर टेन्शन आलं की आता माझी किती बदनामी होईल. पतिदेव पण दुसऱ्या रूम मध्ये जातात, पंख्याला बांधून घेतात दोर आणि फाशी घेऊन टाकतात. म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टरीन तुम्ही तुमच्या मुलामुलींना केलं म्हणजे खरंच ते चांगले, सुसंस्कारी, किंवा जीवनामध्ये काही पण मोठे मोठे संकट आले तर त्यांना तोंड देण्यासाठी समर्थ बनतात का? हा मोठा प्रश्न आहे. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नाही. हे वाक्य लक्षात असू द्या आणि एका डायरीवर लिहून घ्या. शिक्षणाला जर नैतिकतेचा आधार नसेल, शिक्षण हे कधीही स्वर साधू शकत नाही जर त्यांना नीतिमूल्यांचा आधार नसेल तर. तुम्ही बघा ना, आता फार गुन्हा केला होता का त्या डॉक्टरने फोन कट केला म्हणजे डॉक्टरीनबाईंनी फाशी घेतली. हे कितपत योग्य आहे? नुसतं शिक्षण झालं म्हणजे तुमचे मुलं समर्थ झाले असं नका समजू. जीवनामध्ये फार मोठे मोठे संकष्ट येत असतात. त्यांना तोंड देण्यासाठी जे पेशन्स लागत असतात ते पेशन्स
तुम्हाला फक्त अध्यात्म देऊ शकते. तुम्हाला दुसऱ्या साहित्यामध्ये कुठेही असे पेशन्स मिळणार नाहीत जे आध्यात्मिक पुस्तकांमध्ये मिळतात. जे तुम्ही अध्ययन करता, जे तुम्ही आता लीळाचरित्र ग्रंथ ऐकत आहात, जे तुम्हाला एक मनाला शांती प्राप्त होते, जे तुमच्या मनाला एक बळ प्राप्त होते, या देवाधर्माच्या गोष्टी ऐकल्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल हाय होऊन जातो. काही संकष्ट आले तरी तुम्ही एकदम धीरवान होता, धीर धरून कामं करता. हे आध्यात्मिक अधिष्ठान ज्यांचं मजबूत आहे तेच लोक असे वागू शकतात. आणि म्हणून लेकरांना अध्यात्म शिकवा. नुसतं कॉलेज ट्युशन कॉलेज ट्युशन कॉलेज ट्युशन म्हणजे हे आयुष्य नाही. हे कधीतरी समजवा तुमच्या मुलांना. नाहीतर मग डॉक्टर होण्याही फायदा नाही. लक्षात असू द्या. आताच उदाहरण सांगितलं मी तुम्हाला डॉक्टरचं. परंतु एवढं सर्व सांगूनही आपल्या समाजामध्ये काही फरक पडत नाही. कसं काय फरक पडणार? नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. सध्याची परिस्थिती अशी आहे. तर स्वामी इंद्रभट्टांना म्हणतात इंद्रिया इंद्रिया, आणि इंद्रभट्ट पाहतात देवाकडे. इंद्रभट्ट धावत येतात, स्वामींच्या पाया पडतात, विनतकंदर होऊन बसतात. विनतकंदर व्हायचं शिकवा कधीतरी मुलांना. नम्रता काहीतरी अंगामध्ये आली पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळेस त्यांचा जो अहंकार आहे त्या अहंकाराला पूरक अशा गोष्टी आताचे पालक करत असतात. तुमचा मुलगा चुकला जरी कुठे, एखाद्याला वाईट बोलून जरी आला एखाद्या वयोवृद्ध माणसाला, तर आताचे पालक मुलांना शिक्षा देत नाहीत. शिक्षा जाऊ द्या, पुढची गोष्ट झाली शिक्षा देणे, दटावत पण नाहीत. मुकेश अंबानीच्या पोराने एकदा वॉचमॅन सोबत वाद केला, काहीतरी खालीवरी शब्द बोलला. हे पाहिलं मुकेश अंबानीच्या पत्नीने, म्हणजे त्या मुलाच्या आईने पाहिलं. हे पाहिल्यानंतर वास्तविक पाहता तो जो त्यांचा गार्ड होता, वॉचमॅन होता, तो या मुलापेक्षा मोठा होता वयाने. दोघाही आई वडिलांनी मुलाला शिक्षा केली की हे असं बिलकुल चालणार नाही. ते तुझ्यापेक्षा मोठे आहेत, तू कसं काय त्यांना अशा शब्दामध्ये बोलू शकतो? त्यांची जाऊन माफी माग, असं मुकेश अंबानी आणि नीता अंबानी म्हणाले. याला म्हणतात संस्कार मुलांवर करायचे असतात. आता तुम्ही विचार करा, मुकेश अंबानी एवढा मोठा माणूस आहे, हे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान असे जे देश आहेत ना, असे देशाच्या देश विकत घेऊ शकतो. एवढा मोठा माणूस आहे तो. छोटे मोठे देश असे विकत घेऊ शकतो, एवढा पैसा आहे. परंतु ते मुलांवर संस्कार कसे करत आहेत? आणि आपण तर काही नाही त्यांच्या पुढे, तरी पण एवढा अहंकार पालकांमध्ये पण असतो आणि मुलांमध्ये पण असतो. तर हाच अहंकार उद्या तुमच्या मुलांना समाजामध्ये वावरण्यासाठी फार धोकादायक आहे. हा व्यक्ती मला असा बोललाच कसं काय, या व्यक्तीने मला अशी वर्तणूक कशी काय दिली? तर अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलं एकदम टोकाचं पाऊल उचलतात. तर हे कशामुळे घडलं? मुलं तर तुमच्यापाशी लहानाचे मोठे झाले. मागे जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, काही ऑनलाईन गेम्स असतात, त्याच्यामध्ये एका मुलाने 10 लाख रुपये खर्च केले. आई त्याला बोलते की का रे, तू कसं काय पैसे खर्च केले एवढे? काही शब्द बोलते, पण 4-2 आता 10 लाख रुपये म्हणजे काय कमी झाले का? या पोराने ऑनलाईन गेमवर उडून टाकले. आई बोलली, साहजिकच आहे, कामच होतं आईचं बोलण्याचं, बोललंच पाहिजे लेकरांना. परंतु लेकरांच्या मनामध्ये युगो एवढा वाढलेला आहे की मुलानं काय केलं, सरळ चिठ्ठी लिहून टाकली, मी आता परत मिळणार नाही तुम्हाला, माझा शोधाशोध घेऊ नका, मी घर सोडून जात आहे. मुलगा काय जास्त मोठा नव्हता, माझ्या मते काय 14 ते 15 वर्षाचा असेल. म्हणजे किती टोकाचं पाऊल उचललं हे. आईने काय करावं घरी, एकुलता एक मुलगा, हल्लीचं ट्रेंड म्हणजे काय, मग दुःखच दुःख घरामध्ये. योगायोग चांगला झाला, पोलिसांना मिळाला, तो घरी आणलं त्याला. आणि जर कोणी असं किडनॅप करणाऱ्या माणसांनी किंवा जे मनुष्य तस्करी करणारे लोक आहेत, त्यांचे अवयव काढून विकणारे काही टोळ्या असतात, त्यांच्या हाती जर मुलगा लागला असता तर त्या मुलाचं किती वाटोळं झालं असतं. तर हे पेशन्स काहीच नाही की जला जाऊ दे, आई बोलली, आपल्याला काय हरकत आहे. लहानाचं मोठं केलं आपल्याला आईने, जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, सर्व लाड केले, मग एखाद्या वेळेस बोललं तर काय हरकत आहे, मारलं जरी तरी काय हरकत आहे. हे असे विचारच येत नाहीत मुलांच्या मनामध्ये. सरळ म्हणतात की असं करायचं होतं तर आम्हाला मग मरू द्यायचं असतं लहानपणीच. असे वाक्य वापरतात मुलं. मग तुम्ही सांगा, काय संस्कार करत आहात तुम्ही तुमच्या मुलांवर? काहीच नाही. मग काय होणार जीवनामध्ये? ते अपयशीच होणार. पुढं मोठ्या पदावर जरी गेले आणि असे कोणते संकट आले आणि अध्यात्म जर त्यांच्याजवळ नसेल तर अपयशीच होणार. आणि त्यामुळे
मुलांचं आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत करा, तर तुमचे मुलं मजबूत होतील. नाहीतर मग बरंच बरं आहे. आता यावर मी काय जास्त विश्लेषण करणार नाही. आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया आपण. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, काही गा इंद्रिया बोलावू बोलावू भेटी दे जताये मा. स्वामी म्हणतात, का हो इंद्रभट्ट हो, तुम्हाला तर आम्ही बोलावून बोलावून दर्शन देत आहोत. किंवा पाठभेदानुसार असं वेगळं वाक्य आलेलं आहे, आफावणी आफावणी दर्शन दीजत असी जेमा. काय म्हणतात स्वामी? आफावणी आफावणी दर्शन दीजत असी जेमा. म्हणजे आम्ही तुम्हाला आफावून म्हणजे बोलावून दर्शन देत आहोत. शब्दाचा अर्थ एकच आहे, शब्द बदलून आहेत फक्त पाठभेदानुसार. जी जी देव कृपाळू की. इंद्रभट्ट खूपच हुशार, किती सुंदर उत्तर देतात की परमेश्वर हे कृपाळू आहेत आणि म्हणून ही कृपा जी आहे ते आमच्यावर वर्षत आहे. हा जो कृपेचा वर्षा होत आहे, परमेश्वराकडे कृपा आहे म्हणून तर आमच्यावर वर्षा होत आहे. आणि म्हणून तर स्वामी आम्हाला बोलावून बोलावून दर्शन देत आहेत. कारण मागच्या चरित्रामध्ये पाहिलं आपण, भटोबासांच्या हाती निरोप पाठवला स्वामींनी इंद्रभटांना बोलावून आणण्यासाठी. मागच्या चरित्रामध्ये पण इंद्रभटांना बोलावून आणलं स्वामींनी, दर्शन दिलं. या चरित्रामध्ये स्वामींनी स्वतःच बोलावून घेतलं. आणि म्हणून स्वामी म्हणतात की तुम्हाला बोलावून बोलावून आम्ही दर्शन देत आहोत. आणि इंद्रभट पण तेवढंच सुरेख उत्तर देतात की परमेश्वर हे कृपाळू आहेत, कृपेचा सागर आहे परमेश्वर म्हणजे. आणि म्हणून तर ही कृपा आमच्यावर वर्षत आहे आणि म्हणून तर आमच्यावर अशा या कृपेचा वर्षाव होत आहे, असं इंद्रभट म्हणतात. मग गोसावी अग्निष्टके बीजे केले तेथ आसन झाले. तिथे एक अग्निष्टिका होती, म्हणजे जिथे होम हवन ब्राह्मण करतात त्या अग्निष्टिकेपाशी देव गेले आणि तिथे बसले. मग गोसावी आवारा बीजे केले आणि मग थोड्या वेळाने आवाराकडे गेले निघून. इंद्रोबा सरिसे असती. इंद्रभट्ट सोबतच होते. गोसावी दारवठा उभे राहिले. स्वामी दारवठ्यापाशी उभे राहिले. दारवठेकारा ते म्हणितले यासी भितरी येऊ द्यावे. स्वामी कुठे गेलेले आहेत? गदो नायकाच्या आवाराकडे गेलेले आहेत. गदो नायकाचा आवार म्हणजे फार मोठा, एक मोठं प्रवेशद्वार होतं त्याला. आणि तिथे जो दारवठेकार होता म्हणजे जो राखनाईत होता, आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर त्या वाड्याचा, त्या आवाराचा जो गार्ड होता, जो वॉचमॅन होता, तिथे जो उभा होता, तो त्या व्यक्तीला देव सांगतात की यांना आतमध्ये येऊ देत जा. हा येथीचा असे, हा आमचाच आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं गदो भांडारी होते ते. गदो नायक म्हणजे कोण? गदो भांडारी. कारण देवगिरीच्या राजाचं सर्व भांडार हेच सांभाळत होते, धनद्रव्य सगळं. आणि म्हणून यांच्या वाड्याभोवती, यांच्या आवाराभोवती सैनिक राहायचे पहारा देण्यासाठी. तर त्या सैनिकाला स्वामी म्हणतात की हे जे इंद्रभट आहेत ते आमचे आहेत, त्यांना येऊ देत जा. हा येथीचा असे, जी जी हे आलिया मिया कैसे जाणावे. तो सैनिक म्हणतो, तो जो दारवठेकार होता तो सैनिक म्हणतो की इंद्रभट्ट आलेले आहेत, हे मी कसं ओळखावं? सर्वज्ञ म्हणते येईल ते धवा कवाड टिम करील. येईल ते धवा. स्वामी काय म्हणतात की ज्यावेळेस हे इंद्रभट्ट येतील त्यावेळेस हे विशिष्ट प्रकारे जे दरवाजा आहे तो टिम करतील, म्हणजे वाजवतील. टक 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 जसं वाजवतो ना आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आपण तर दरवाजाला आपण नॉक करतो, तर त्याप्रमाणे टिम करणे म्हणजे काय? तर नॉक करणे. तर इथे स्वामी म्हणतात की हा इंद्रभट्ट आला की विशिष्ट प्रकारे टिम करणार, म्हणजे जणू काही कंटिन्युअस तीनदा टक 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 तीनदा वाजवलं, मध्ये पुन्हा थोडं अंतर द्यायचं आणि मग पुन्हा कंटिन्युअस तीनदा टक टक टक. तर असं एक खून करायची, अशा विशिष्ट प्रकारे हे दरवाजा वाजवणार आणि त्यावेळेस दरवाजा उघडायचा. तर असं स्वामी त्यांना सांगतात. हो काजी. मग गोसावी भीतरी बीजे केले. तो सैनिक म्हणतो ठीक आहे. मग स्वामी आतमध्ये जातात. गदो नायक इंद्रभटा ते देखिले. गदो नायक इंद्रभटांना पाहतात. हे राजिके. इंद्रभट्ट राजदरबारामध्ये जायचे देवगिरीला आणि त्यामुळे ते भेवो लागले. गदो नायक लागले घाबरायला की आता हा इंद्रभट्ट जाऊन त्या राजाच्या राजदरबारामध्ये अजून काही सांगायला नको, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, पुन्हा माझी बदनामी, म्हणून भ्यायला लागले. सर्वज्ञ म्हणितले भेवो नको, हा येथीचाची. स्वामी म्हणतात घाबरू नका, घाबरायचं काही एक कारण नाही. हा येथीचाची म्हणजे हे जे इंद्रभट्ट आहेत ते आपलेच माणसं आहेत, हे इकडलं तिकडं काहीही करणार नाहीत, तुम्हाला यांच्यापासून काहीही उपद्रव होणार नाही. मग इंद्रोबा दिसवडी अवसरा येती. मग इंद्रभट्ट दररोज स्वामींच्या अवसराला
यायचे. हे आपण चरित्र पाहिलं. आता पाठभेदानुसार जे चरित्र आलेलं आहे ते चरित्र आपण पाहूया. तळटीपमध्ये चरित्र आलेलं आहे, तथा दारवठा सौरसू करणे. दारवठा जो आहे त्या दारवठ्यावर जो पहारेकरी आहे तो एक अडथळा होता. तो पहारेकरी जाऊ देत नव्हता कोणाला. तर स्वामींनी तिथे त्या सैनिकाला सांगितलं की यांना येऊ देत जा. परंतु पाठभेदानुसार वेगळी लीळा आलेली आहे. काय प्रकार घडतो नेमका, पाठभेदानुसार कशी लीळा आलेली आहे वेगळी, तेही आपण पाहूया. मग इंद्रोबा विळीचा गोसावियाच्या दर्शनाले तो दारवठेकार रिगोने दिची. संध्याकाळच्या वेळेला इंद्रभट्ट स्वामींच्या दर्शनासाठी आले. परंतु तो जो दारवठेकार सैनिक होता, तो जो पहारेकरी होता, तो काय इंद्रभटांना मध्ये वाड्यामध्ये जाऊ देत नव्हता. वाड्याच्या बाहेरच त्याला थांबून घेतलेला आहे. गेले. इंद्रभट्ट खूप विनंती करतात की अहो मला स्वामींचं दर्शन घ्यायचं. सैनिक म्हणतात बिलकुल प्रवेश मिळणार नाही. कारण गदो भंडारी राजकीय मोठे माणसं आहेत. त्या काळातले ते अर्थमंत्री आहेत. जसं आताच्या भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत, निर्मला सीतारमण. त्याप्रमाणे 800 वर्षापूर्वी यादव काळामध्ये हे जे गदोनायक होते ते अर्थमंत्री होते देवगिरीच्या राजाचे. आणि अशा त्या अर्थमंत्र्याच्या घरी स्वामी थांबलेले आहेत. आणि साहजिकच आहे, एवढा मोठा माणूस आहे म्हटल्यानंतर कोणाला कसं आतमध्ये जाता येईल. आणि म्हणून त्या सैनिकाने त्या वाड्याच्या प्रवेशद्वारावरच त्याला थांबवलेला आहे इंद्रभटाला. मागो ते पहानपटीची येऊनी दारवठा बैसले असती. रात्रीची तर काय भेट झाली नाही, स्वामींची दर्शन झालं नाही. मग इंद्रभट्ट परत जातात घरी आणि सकाळी सकाळी दिवस निघण्याच्या अगोदर त्या गदोनायकाच्या वाड्याच्या समोर प्रवेशद्वारापाशी येऊन थांबतात. तो गोसावी परिश्रया बीजे केले. स्वामी परिश्रयासाठी बाहेर गेलेले आहेत. दारवठा गोसावियांची भेटी झाली. त्या प्रवेशद्वारापाशी स्वामींची आणि इंद्रभटांची भेट झालेली आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हे कोण इंद्रिया. पूर्ण अंधकार नष्ट झालेला नव्हता, अंधारच होता. एकदम पहानपटीची म्हणजे काय, दिवस निघालाच नाही. एकदम सकाळी सकाळी अंधार असतो की नाही, त्याच वेळेला इंद्रभट्ट दरवाजापाशी येऊन बसलेले आहेत. आणि मग स्वामी बाहेर निघतात. त्यावेळेस पाहतात अंधुक अंधुक असं कोणीतरी दिसते. स्वामी म्हणतात हे कोण इंद्रिया, कोण आहे तिथे. इंद्रभट्ट तर नाहीत ना. जी जी. इंद्रभट्ट म्हणतात जी जी मीच आहे. शोधू तुम्ही केधवा आले ती. पाठभेदानुसार स्वामी म्हणतात की तुम्ही केव्हा आलात. जी जी मी वेळीचा आला होता तो दारवठेकारी रिगोने दीची. जी जी मी वेळीचा आला होता म्हणजे संध्याकाळीच आलो मी. परंतु जे दारवठेकार आहे तो दारवठेकार रिगोने दीची म्हणजे मला त्याने आतमध्ये येऊ दिलं नाही. म्हणून सकाळीची येऊनी बैसला. आणि म्हणून रात्रीच्याला काही प्रवेश भेटला नाही, दर्शन झालं नाही. तेवढा तोटा झाला माझा, स्वामींचं दर्शन नाही झालं. तेवढ्या गोमट्यापासून मी अंतरलो आणि सकाळचा पूजावसर मला अंतरायचा नव्हता. म्हणून सकाळी सकाळी मी येऊन उभं राहिलो इथे दारवठ्यापाशी. इथे येऊन बैसला म्हणजे बसलो. मग गोसावी परिश्रय सारुणी आले. स्वामी परिश्रयाला जाऊन आले म्हणजे शौचाला जाऊन आले. दारवठेकार ते म्हणितले. मग तो जो दारवठेकार होता, तिथला जो सैनिक होता, त्याला स्वामी म्हणतात हा येईल ते वेळी येऊ द्यावा. स्वामी म्हणतात हे इंद्रभट्ट आहेत, हे ज्यावेळेस येतील त्यावेळेस यांना आतमध्ये सोडायचं आमच्या भेटीसाठी, आमच्या दर्शनासाठी. हे आले ऐसे मिया कैसे न जाणावे. सैनिक म्हणतो नेमके इंद्रभट्टच आलेत, हे मी कसं काय ओळखायचं. कारण वाड्याचे दरवाजे बंद असायचे, सैनिक मध्ये उभा राहायचा. आणि मग ओळखायचं कसं, वाड्याचे दरवाजे उघडायचे का कोणाला बघण्यासाठी. कारण गदोनायक फार मोठे माणसं होते, जसं मी तुम्हाला सांगितलं. कोणीही उठसूट त्यांच्या घरी जाऊ शकत नव्हतं, दारोठे लावलेले असायचे. आणि म्हणून सैनिक म्हणतो की मी इंद्रभट्टच आलेत, हे कसं काय ओळखायचं. सर्वज्ञ म्हणितले. इंद्रिया तुम्ही याल तेवेळी कवाड टिम करावे. स्वामी म्हणतात इंद्रभट्ट हो, ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस विशिष्ट प्रकारे कवाड टिम करा म्हणजे नॉक करा. हो काजी. इंद्रभट्ट म्हणतात ठीक आहे, विशिष्ट प्रकारे मी दरवाजा वाजवत जाईल येऊन.
मग गोसावी भीतरी बीजे केले, मग स्वामी आतमध्ये गेले. दरवाजा वाजवायचा म्हणजे कसा वाजवायचा? काहीतरी खून केली पाहिजे, कारण हा 800 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यावेळेस सर्व खुनांनी कामं चालायचे. आपला महत्वाचा माणूस असेल तर काही विशिष्ट खुना, जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की कंटिन्युअस 3 वेळा टक 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 करायचं, मध्ये 2 सेकंड थांबायचं, पुन्हा टक 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 3 वेळा करायचं. विशिष्ट प्रकारची खून करायची वाजवण्यामध्ये. पण त्यावेळेस समजणार त्या सैनिकाला की इंद्रभट्ट आलेले आहेत. तर अशा प्रकारे टीम करा म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे. नाहीतर कोणी येऊन दरवाजा वाजून जाईल, असं थोडी चालते. हो काजी, इंद्रभट्ट म्हणतात ठीक आहे. मग गोसावी भीतरी बीजे केले, मग स्वामी आतमध्ये गेले. इंद्रोबा सरिसे आले, इंद्रभट्ट सोबतच आले. गदोनायक इंद्रभट्टा ते देखोनी गजबजिले. इंद्रभट्टांना पाहिलं गदोनायकांनी की अरे हा तर राजकारणीच माणूस दिसतोय. देवगिरीच्या राज्यसभेमध्ये हा इंद्रभट्ट जातोय तो कधी, पण हा इथे कसं काय आला अचानक? राजाने तर नाही पाठवलं. हा आता इकडलं जाऊन तिकडं सांगणार का? इकडं काय नेमका प्रकार चालू आहे? काही लावायला तर करणार नाही हा इंद्रभट्ट? असा प्रश्न पडला गदोनायकाच्या मनामध्ये. आणि म्हणून ते गजबजले, म्हणजे गडबडून गेले. सर्वज्ञ म्हणितले तैसे काही नाही. स्वामी म्हणतात अहो घाबरू नका, घाबरण्यासारखं काही एक नाही. हा येथीचाची येथचाची. स्वामी म्हणतात हा आपलाच माणूस आहे, माझाच शिष्य आहे. स्वामी म्हणतात घाबरण्याचं काही कारण नाही. मग इंद्रोबा ती अवसरा येते, आणि मग नंतर इंद्रभट्ट त्या दिवशीपासून त्रिकाळ पूजा अवसराच्या वेळेला स्वामींच्या दर्शनाला यायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वामींनी दारवठा सौरसू केला, म्हणजे जे काही अडचण होती त्या वाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, त्या दारवठ्यावर त्या सैनिकाची अडचण होती, ती अडचण इंद्रभट्टांची स्वामींनी इथे दूर केलेली आहे. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. 301 क्रमांकाची जी लीळा आहे, गदोनायकाची पूजा, द्रव्यादी भजने, ईश्वर प्राप्ती निषेध, हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया. कारण आजची जी वेळ होती ती आपली संपलेली आहे. आणि आता समोरचं चरित्र जर सांगतो म्हटलं तर अजून अर्धा तास लागेल, आणि मग जवळजवळ 1 तासापेक्षा पण जास्त मोठा हा व्हिडिओ होऊ शकतो. आणि एवढा मोठा व्हिडिओ टाकून काही फायदा नाही, कारण तुम्हालाही कंटिन्युअस 1 तासाचा व्हिडिओ ऐकणं म्हणजे थोडं अवघड जाते. आणि या कारणास्तव मी आपलं हे आजचं ज्ञानसत्र इथेच संपवत आहे. तर आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामी ज्या गदोनायकाच्या घरी राहायला होते ते गदोनायक त्या काळातील कोणते मंत्री होते? जसं मी तुम्हाला सांगितलंच, तर नेमकं कोणतं पद त्यांच्याकडे होतं, काय काम होतं त्यांच्याकडे, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. फार सोपा प्रश्न आहे. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, इंद्रभटांच्या पायाचा फोड फुटला तरी पण ते भटोबासांच्या मागे का धावत गेले? उत्तर आहे, भटोबासांनी त्यांना निरोप दिला इंद्रभटांना. इंद्रभट्ट डोलाऱ्यावर बसलेले होते. भटोबासांनी निरोप दिला की स्वामी आलेले आहेत, आणि भटोबास लगेच निघून जातात. इंद्रभटांना वाटते जर आपल्याला भटोबास दिसले नाही तर मग स्वामींची भेट होणार नाही, आणि म्हणून गडबडीत ते काय करतात, त्या डोलाऱ्यावरून म्हणजे बंगईवरून उडी मारतात खाली, आणि लगेच पायामध्ये चपला घालतात आणि लगेच धावत सुटतात की भटोबास आता दृष्टीची आड झाली नाही पाहिजे. दृष्टीची आड झाली तर मग स्वामी लवकर भेटणार नाहीत. म्हणून ते धावत 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 त्यांच्या मागे गेले. फोड फुटला, पायातून पू निघाला, रक्त निघालं, चप्पल पूर्ण पुवाने माखली, सर्व पसच पस झालेला होता. तरी पण त्या दुःखाकडे दुर्लक्ष केलं त्यांनी. अहो त्यांना दुःख झालेलं समजलंच नाही. एवढा वेद संचरला होता स्वामींचा की कधी कधी स्वामींचं दर्शन होईल. तर असे ते दैवाचे भाग्याचे इंद्रभट्ट होते. एवढी आवडी होती स्वामींच्या ठिकाणी त्यांची, आणि म्हणून ते पायाच्या फोडाचा विचार न करता भटोबासांच्या मागे धावत गेलेले आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं, त्याचप्रमाणे आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं नक्कीच तुम्ही बरोबर उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये गदोनायकाची पूजा, द्रव्यादी भजने, ईश्वर प्राप्ती निषेध, म्हणजे पैशा आदल्याने परमेश्वर भेटत नाही असं स्वामी निरूपण करतात. तर हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड
दंडवत हो